मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव कोणे एकेकाळी. पुस्तकाची लेखिका लीलावती बाबर. जवळजवळ 2 वर्षापूर्वीची गोष्ट. आता आपण ज्याला कारल्याचा डोंगर म्हणतो, ज्याच्या पायथ्याशी वालुरक नावाचे खेडे होते, त्या वालुरक नावाच्या गावात जिमूत नावाचा एक मुलगा राहत होता. तो एक दिवशी असाच फिरत फिरत चालला होता. त्याला भिक्षू भेटले. ते म्हणाले, तू उद्या मला भेटायला येशील का? जिमूत म्हणाला, हो. मग जिमूत घरी आला. जिमूतला रात्री झोप नव्हती. जिमूत म्हणाला, मी चाललोय आता भिक्षूंना भेटायला. मग तो वाघाला सिंहाला न घाबरता गेला. त्याला दगडाचे सुंदर घर दिसले. तो त्या सुंदर घरामध्ये गेला. त्याला राम श्याम भेटले. ते म्हणाले, आम्ही भारताचे ग्रंथ घेऊन आमच्या देशात चाललो आहोत. जिमूतला हे बोलणे कळले आणि तो विचार करत घरी परतला.